आला संडे आला मित्रांनो. मला कळत नव्हतं संडेच्या दिवशी मला जाग काऊन आलं. जेव्हा जॉब असते ना मित्रांनो तेव्हा काय जाग येणार नाही मित्रांनो. मी बसून होतो आणि असंच पडलो मित्रांनो. ताई उठली, ताईला गुड मॉर्निंग म्हटलं. ताईला गुड मॉर्निंग म्हणून मग मी गॅलरीमध्ये गेलो. वातावरण बघितलं, चांगलं उन्हाचं वातावरण होतं आणि ताईनं तर्री पोहा बनवला, मोठ खाल्ली. मग काय केलं आम्ही, बसून होतो मित्रांनो. ताई इथं वेबसिरीज बघत होती आणि मी इथं माझी बॅग साफ करत होतो. एकच टाईम भेटतो ते म्हणजे संडे, म्हणजे मस्ती करायचा. रोज तर मस्ती करतो पण संडेची वेगळी मस्ती येते मित्रांनो. आणि काय मग ताई बोलली दुपारी आपण राशन घेऊन येतो. हिरो बनून गेलो मग राशन घ्यायसाठी मित्रांनो. गेलो राशन घ्यायसाठी आणि जे काही काम होतं ते केलं आम्ही, म्हणजे की राशन घ्यायचं. राशनच्या दुकानात पोचलो मित्रांनो आणि सगळ्यात पहिले ताईला म्हटलं मला हे पाहिजे. ती बोलली का घे, तुला काय पाहिजे. मग काय जे भेटलं ते खायचं मित्रांनो. मस्त पोट भरून खायचं. पैसे तर मी नाही देणार, पैसे देणार आहे ताई. ताई मग भाजीपाला घेत होती, मी वेट करत होतो. मग काय मी आंघोळ वगैरे केली आणि नाचत ढेंकी नाचत मग काय हिरो बनलो. ॲटिट्यूड तर बघा, असं वाटते की 1 रुपया नाही माझ्याकडं मित्रांनो. मग काय मी माझ्या पथकच्या प्रॅक्टिससाठी निघालो मित्रांनो. आणि आज पथकच्या पथकची प्रॅक्टिस तर केली. धीरजला पण घेतलं मी. धीरज माझा मित्र आहे. धीरजसोबत गेलो आणि आज मेंटेनन्सचं काम होतं. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय सांगू मित्रांनो, आज मला कुर्ती घेऊन उद्या आहे पथक वाजवायचं आम्हाला. म्हणजे एक सुपारी आहे, सुपारी म्हणजे उद्या वाजवायचं आम्हाला मित्रांनो. सो मित्रांनो उद्याचा ब्लॉग बघा, तुम्हाला खूप एक्सायटेड राहणार. तो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या मला पथक वाजवायचं आहे म्हणजे ढोलक. बाय.